हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर मी आज आपल्या किचनचं टूर करवणार आहे। तर आपलं किचन कसं आहे, मी कशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे, कुठे काय काय ठेवलेलं आहे, तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं। तर चला म्हटलं आज किचन टूरच करूया आणि मी कुठे कुठे काय काय कसं अरेंज केलं माझ्या छोट्याशा किचनमध्ये, तर तेच तुम्हाला मला दाखवायचं होतं। तर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की आपलं किचन छान सुंदर असावं, नीटनेटकं असावं आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं। आणि तुम्हाला सांगते, मला ना ग्रे कलर फार आवडतो, ग्रे व्हाईट कलर कॉम्बिनेशन। तर त्याच टाईपमध्ये मी थोडंसं व्हाईट आणि ग्रेमध्ये थोडंसं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे आणि टचअप देण्यासाठी थोडंसं लुक दिलेला आहे वेगळ्या कलरचा। तर आता तर माझं नॉन मॉड्युलर किचन आहे, तर मी कसं अरेंज केलेलं आहे, कशा पद्धतीने ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे। तर किचन कसं आहे, पूर्ण लुक त्याचा, कुठं कुठे मी काय काय ठेवलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि ज्या लपलेल्या गोष्टी आहे ना, कुठे काय काय कशात ठेवलेलं आहे त्या सुद्धा मी दाखवणार आहे। तर चला मग आपण किचन टूरला सुरुवात करूया। माझं हे किचन कसं आहे तुम्हाला मी दाखवते आणि मला हे माझं छोटंसं किचन तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि छान मी ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी माझं किचन सजवलेलं आहे। मी सर्व गोष्टी रचलेल्या आहे, मॅनेज केलेल्या आहे। तर चला आता किचन टूरला सुरुवात करूया। तर आपण एंट्री पासूनच सुरू करूया। तर एंट्री पासून कसं आहे चला मी दाखवते। तर इथे आपली किचनची एंट्री आहे। तर हा इकडे आपला हा हॉल, इकडे ही एंट्री आहे किचनची आणि एंट्रीच्या बाजू ही वॉल आहे ना, तर ही वॉल इकडनं मी वॉलला काय लावलेलं आहे ते दाखवते, पण त्याच्या आधी आपलं देवघर दाखवते। देवघराने सुरुवात करूया। देवघर ठेवलेला आहे इथं, हा स्पेस उरला होता आणि मग इथं हा देवघर ठेवलेला आहे मी। त्याच्यावरतीच मी इथं कॅलेंडर लावले, कारण की आपल्याला कॅलेंडरची गरज पडतेच, तर कॅलेंडर लावलेला आहे। तर त्याच्या बाजू तेवढा स्पेस होता माझा, तर हा इथे फ्रीज ठेवलेला आहे, डबल डोअरचा फ्रीज, आणि त्याच्यावरती लागणारं जे थोडंफार साहित्य आहे ते। तर इथं पाहू शकता माझं हे सॅमसंगचं फ्रीज आहे, तर इथंच हे ठेवलेलं आहे। आणि तुम्ही पाहाल तर हे ग्रे आहे इथे, हे एवढा हा स्पेस आहे ना इथून एंट्रीचा, तर हा असा आहे इथे। तर मी इथे असं अरेंज केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर इकडची वॉल आहे, तर ही वॉल पूर्ण मोकळी आहे। तर याच्यामध्ये काहीच जास्त नाही, वॉल फक्त इथं एक बल्ब लावलेला आहे आणि व्यवस्थित छान हे डेकोरेटिव्ह 3 हे पीस लावलेले आहेत। ही वॉल पूर्ण मी मोकळी अशी ठेवलेली आहे। तर तुम्हाला हे नीट दाखवते पूर्ण, तर खूप छान वाटतं असं मोकळं पण। आणि पूर्ण जसं आता हे तिन्ही बाजूनी भरलेलं आहे ना, तर एक बाजू तरी मोकळी ठेवा तुम्ही, नाहीतर ती पूर्णच भरली ना तर ते खूप गजगज दिसतं, गजबजल्यासारखं दिसतं। तर तसं ठेवू नका, तर एक बाजू तुम्ही मोकळी ठेवा। तर ह्या पद्धतीने मस्त मी छान अशी मोकळी ठेवलेली आहे, तुम्हाला दाखवते वॉल कशी ठेवलेली आहे। पूर्ण ही वॉल अशी मस्त छान प्लेन ठेवलेली आहे, अजिबात काही लावलेलं नाही। त्याच्यामुळे एक वॉल तरी अशी ठेवा तुम्ही। तर त्याच्याच बाजू हा माझा पूर्ण किचनचा प्लॅटफॉर्म आहे। ही वॉल जी आहे ना मोकळी वॉल, त्याच्याच बाजू हा किचनचा प्लॅटफॉर्म आहे। इकडे हे बेसिंग आहे, बेसिंगच्या वरती इथं ॲक्वा लावलेला आहे, ॲक्वा। त्याच्यानंतर लगेच मी माठ ठेवले आणि माठातलंच पाणी पितो। त्याच्यानंतर हा जग ठेवलेला आहे, तर जगमधलंच मला स्वयंपाकाला यूज होतं पाणी। जग आणि ते छान मस्त माझे प्लांट ठेवलेले आहे। तुम्हाला माहिती आहे मला प्लांट खूप जास्त आवडतात, हे प्लांट। आणि इकडे विंडोवर खूप सारी झाडं आहे, खूप मोकळे वारा येतो, खूप मस्त वाटते इकडे। सर्व खूप पक्ष्यांचा आवाज सुद्धा येतो इथून। ही इथं विंडो छान मस्त प्रकाश पण येतो घरामध्ये खूप सारा। तर त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दाखवते। त्याच्यानंतर हा मस्त किचन, इथं छोटासा खलबत्ता ठेवलेला आहे मी। तर हा खलबत्ता आहे ना खूप भारी आहे, माझ्या मोठ्या दीदीने माझ्यासाठी आणलेला होता। तर याच्यामध्ये मी फक्त अद्रकच कुटते चहासाठी, अद्रक। त्याच्यानंतर इथे याच्यामध्ये ना सर्व माझी कैची, लायटर आणि सुऱ्या वगैरे आहे जे लागतात आपल्याला, तर ते साहित्य ठेवलेलं आहे। तर त्याच्यानंतर हा गॅस ठेवलेला आहे। किचनवरती जास्त साहित्य नाही ठेवत मी। त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहाल
गॅस तर हा असं मस्त छान ठेवलेला आहे आणि खूप सुंदर वाटते इथे सर्व. आणि ही एक किटल ठेवलेली आहे जेणेकरून स्वयंपाकासाठी पाणी यूज होतं ना आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी, तर ती किटल म्हणजे. आणि त्याचं इथं प्लग आहे. तर किटल मला नेहमी लागते, मी रोज भरून ठेवत असते. मला जेव्हा स्वयंपाकाला लगेच हे बटन ऑन केलं का पटकन 2 मिनिटांमध्ये 2 सेकंदामध्ये पाणी गरम होतं. त्याच्यानंतर ही माझं ऑर्गनायझर आहे व्हाईट, खूप छान आहे हे. इथं सर्व बरण्या अरेंज केलेलं आहे असं. त्याच्यानंतर इथं चमच्यांचं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं खलबत्ता एक ठेवलेला आहे, खलबत्ता छोटासा ठेवलेला आहे मस्त छान. तर हे असं किचन ठेवलेलं आहे, तुम्हाला पूर्ण एकदा दाखवते. ठेवलेला आहे इथे वरती पण एक प्लांट ठेवलेला आहे, इथं पाहू शकता. आणि इथं तुम्ही पाहाल तर बाहेर खूप खूप झाडं आहे, इथं दिसेल तुम्हाला असं. तर इथं प्लांट ठेवलेला आहे. तिथं ॲक्वाच्याच खाली माठ आहे. आणि ही जाळी ठेवलेली आहे, आपल्याला भाज्या वगैरे क्लीन करण्यासाठी लागतात ना, तर ती जाळी एक ठेवलेली आहे तिथे, बस तेवढंच, बाकीचं जास्त नाही. आणि हे छान छोटंसं माय किचन असं तयार केलेलं आहे, दीदीने केलं आहे मस्त छान. आणि इथंच ठेवलेलं आहे, पाहू शकता. आणि ह्या बाजूला असं बर्न ऑर्गनाइज केलेलं आहे. तर तुम्हाला इथं मी बेसिंग आहे ना, तर बेसिंग असल्यामुळे ना इथं मी एक पायपुसणी ठेवलेलीच आहे. बेसिंगच्या इथं एक हांडा कळशी एक्स्ट्राचं भरून ठेवते, लागत नसलं तरी पण एक भरून ठेवते, हा एक जार भरून ठेवते. तिथं सर्व क्लिनिंगचं साहित्य आहे. इथं भांडे घासून ठेवले की ही टोपली इथं ठेवते. त्याच्यानंतर हे ज्वारीचं पीठ गव्हाच्या पिठाचं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर एक भरलेला सिलेंडर ठेवलेला आहे. एक पाट आहे, तर कधी पण पूजेला वगैरे लागला तो पाट. आणि इथं चॉपिंग बोर्ड असं ठेवून दिलाय त्याच्यावरती इथं. त्याच्यानंतर स्टूल, आपला स्टूल जेव्हा लागतो ना, तर हा स्टूल ठेवलेला आहे इथे. त्याच्यानंतर एक कोठी ठेवलेली आहे, त्या कोठीमध्ये पण धान्य असतं माझं. त्याच्यानंतर ही ट्रॉली, बटाटे कांदे लसूणची ट्रॉली आहे इथं ठेवलेली, या पद्धतीने इथं पाहू शकता ठेवलेला आहे छान. त्याच्यानंतरचा तुम्हाला खालचाच एरिया इथलं दाखवते पहिल्यांदा. तर ही बाजू दाखवते तुम्हाला. तर हे बघा, इथे माझं छोटंसं हे ऑर्गनायझर आहे. तर हे असं ओढलं ना, तर मस्त याच्यामध्ये तुम्ही पाहता खूप साऱ्या बरण्या आहे मस्त, जे जे किचन रिलेटेड आहे ना, तर ते सर्व मला याच्यात यूज होतं. आणि खूप छान इथं जागेचं स्पेस, म्हणजे तेवढी जागा माझी वाचली. तर हे असं मी इथं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हा इथं एक सिलेंडर आहे, सिलेंडर ठेवला. आणि त्याच्यानंतर ह्या 2 कोठ्या माझे धान्य, आमचं वर्षभरचं धान्य असतं. बाजरी असते, ज्वारी असते, गहू असतात आणि तांदूळ पण घरचेच असतात. तर त्याच्यामुळे हे कोठा असं 3 कोठ्या आहेत माझ्याकडे, एक इथं ठेवलेली आहे आणि 2 इथं. आणि इथं ही टोपी ठेवली, छोटं मोठं साहित्य किचनचं असतं आपल्या काही ना काही, तर ते याच्यात ठेवते. इथं माझा पोळ्यांचा डब्बा ठेवलेला आहे. आणि हे बस्कर आहे, देवपूजा करताना मला बस्कर लागतं ना, तर ते बस्कर ठेवलेलं आहे. तर अशा ह्या पद्धतीने मी इथं अरेंज केलेलं आहे खालच्या बाजूने ह्या सर्व गोष्टी. तर तुम्हाला आता वरची बाजू दाखवली, त्याच्यावरती मी काय काय अरेंज केलेलं आहे ते दाखवली, चला. तर तुम्हाला माहिती, माझं नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे तर मान्य आहे. इथं ब्लॅक कलरच्या ह्या 2 लावलेल्या, एका खाली एक वेगवेगळे आहे. तर इथं सर्व माझे काचेचेच ग्लास आहे, जे मला खूप आवडतात. मला खूप वेळ आहे ग्लासचं, तर ते एका दिवशी ना खूप वेगवेगळ्या आकारचे तुम्हाला ते तुमच्यासोबत शेअर करेल मी. तर इथं असे काचेचे ग्लास लावलेले आहे, मी तुम्हाला दाखवते एकदा. पाहू शकता खूप वेगवेगळ्या आकारचे आहे, मी तुम्हाला ते नक्की लवकर दाखवेन. तर इथं पाहू शकता हे सगळे प्लेट्स आहे नाश्त्याच्या वगैरे वरती. इथे ग्लास आहे, इथं बरण्या आहे, इथं कढया आहे. ह्या सेक्शन मध्ये मी असं रचलेलं आहे. तर हे मला कसं इथे यूज, जेव्हा मी स्वयंपाक करते ना, तर मला इथं मसाल्याचा डब्बा आहे, तेलाच्या इथं बॉटल आहे, पटापट फोडण्या देताना असं यूज होतं मला. आणि सर्व साहित्य असं जे जे मेन साहित्य आहे ना, ते लागणारं मी जवळ ठेवलेलं आहे. अजिबात असं लांब लांब गोष्टी नाही ठेवलेल्या आहे, जेणेकरून छान मला सर्व सोयीस्कर पडेल, एकदम घाई गडबड होत नाही. तर अशा पद्धतीने छान मस्त मी अरेंज केलेलं आहे. त्याच्या पुढचं तुम्हाला दाखवते कसं ठेवलंय.
तर इथं वरती पण डबे, कुकर वगैरे डबे, मसाल्याचा पोह्यांचा डबा आहे. इथं पातेले एका ते घालून ठेवले. इथं आज विशूचे टिफिन आहे. इथे एक डबा ठेवला, इथं जागा होती तर तो एक 6-6चा सेट आहे माझा भांड्यांचा. तर इथे भांडे, तांबे आहे, ग्लास आहे, इथे ह्या पद्धतीने ठेवलेला आहे. ताट आहे, मोठे ताट, छोटे, त्याच्यानंतर इथं प्लेट्स भरपूर साऱ्या जे यूज होतील खूप सारे. इथं आजवीचा डबा आहे खाऊचा छोटासा, 4-6 ते डबे ठेवलेले आहे. इथं टिफिन्स आहे मागे सर्व. हे सर्व तर तुम्हाला माहिती, खाली डबे ठेवलेले आहे, डबेच. तर हे असं डबे डबे आहे. इथं सर्व भांडे आहे आणि वरती सुद्धा माझे डबे तुम्हाला दाखवते ते राहिलं. तर अशा पद्धतीने मस्त छान असं भांडे अरेंज केलेले आहे आणि व्यवस्थित त्याची मांडणी सुद्धा केलेली आहे भांड्यांची. तर व्यवस्थित ठेवलं, अजिबात इकडे तिकडे पसारा नाही. आणि ह्या साईडलाच इथं बाथरूम आहे, अटॅच बाथरूम आहे इथे. आणि अशा पद्धतीने, आणि इकडे तुम्हाला दाखवते. तर ही तुम्हाला माहिती, इथं बाथरूम आहे ह्या साईडने अटॅच. खूप मोठं बाथरूम आहे, खूप मोठं स्पेसियस बाथरूम आहे. त्याच्याशिवाय खूप खूप जास्त प्रकाश येतो तिथे. त्याच्यानंतर ही माझी ड्राय बाल्कनी आहे. तर ह्या ड्राय बाल्कनीमध्येच मी मशीन ठेवलेलं आहे आणि कपड्यांचं हे स्टँड लावलेला आहे. आणि तिकडे माझे खूप सारे प्लांट्स पण आहे, ते तुम्हाला दाखवते. तर सर्व इथे मी अरेंज केलेलं आहे अशा पद्धतीने. डस्टबिन वगैरे पण इथंच राहतं, डस्टबिन सर्व इथंच राहतं. माझं कपड्यांचं मशीन, डस्टबिन हे सर्व इथं असतं. आणि प्रकाश पण पडतो, तुम्हाला एकदा बाहेरचं दाखवते. तर याची गॅलरी आहे तर ड्राय बाल्कनी. तर तुम्ही ह्या साईडनी पाहाल तर सर्व छान असं प्लांट्स लावलेलं आहे मी, प्लांट्स. आणि इथं हे कपडे अटकवायला एक ठोकून घेतलेलं आहे या पद्धतीने. हे सर्व इथं थोडा पसारा झालेला आवरायचं आहे मला हे सर्व. तर इथं मशीन ठेवलेलं आहे आणि वरच्या साईडनी असं कपड्यांचं लावलेलं आहे ह्या पद्धतीने असं. वरचे दाखवायचंच राहिलं होतं, किचनच्या वरती एक आहे लॅब. तर त्याच्यावरती खूप सारे डबे ठेवलेले आहे मी, मोठे मोठे डबे आहे. सर्व सर्व साहित्य त्याच्यात, बरंच साहित्य वरतीच आहे. तर ह्या पद्धतीने. तर एकंदरीत माझं असं किचन छानसं आहे. आणि ह्या पद्धतीने मस्त छान हवा इकडनं येते, प्रकाश येतो. इकडनं पण ड्राय बाल्कनीचा हवा वगैरे येते, प्रकाश येतो. आणि कपडे पण इथे मशीन आहे तिथंच, लगेच कपडे टाकायचे, जास्त काही ताण होत नाही. प्लांट्स आहे तिथे, नळाचं कनेक्शन आहे, झाडांना पाणी टाकू शकते मी. त्याच्यानंतर हे सर्व भांडे असे अरेंज केलेले आहे मस्त छान. ह्या पद्धतीने मी सर्व किचनला अरेंज केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कशा कशा पद्धतीने कुठं कुठं व्यवस्थित ठेवलेलं आहे. सर्व जागा मॅनेज झालेली आहे, सर्व गोष्टी नीटनेटक्या ठेवलेल्या आहेत. एकदा तुम्हाला किचनचं पूर्ण कॅमेरा फिरवते, दाखवते आणि मग बोलते. तर मी आज तुम्हाला माझं किचन दाखवलं, कसं कसं अरेंज केलेलं आहे ते दाखवलेलं आहे. मस्त छान असं क्यूट मी माझं हे नॉन मॉड्युलर किचन छान मेंटेन ठेवलेलं आहे. तर
प्रत्येक बाईचं स्वप्न असतं आपले किचन छान ठेवावं, स्वच्छ ठेवावं, नीटनेटकं ठेवावं आणि ते खूप सुंदर असावं. किचन मॉड्युलर असो किंवा नॉन मॉड्युलर असो, पण ते मेंटेन करणं आपल्या हातात आहे. तर मी अशा पद्धतीने माझं तरी किचन ठेवलेलं आहे आणि मला खूप आवडतं माझं किचन. आणि खरं म्हणजे तर मला ना स्वच्छता खूप आवडते, छान ठेवायला आवडतं. आणि मी ना अजिबात कंटाळा न करता माझ्या किचनसाठी वेळ देते. स्वतः पर्सनली मी जॉब करत असताना सुद्धाही मी किचनसाठी खूप सारा वेळ देते आणि किचनला अगदी स्वच्छ ठेवते, छान ठेवते, कारण की मला खूप आवडतं. तर अशा पद्धतीने हे माझं छोटंसं किचन आहे आणि आज मी तुम्हाला म्हटलं माझ्या किचनची टूर करवणार आहे. माझं किचन कसं आहे तर दाखवणारच आहे. म्हटलं चला दाखवूया आपलं हे छान छोटंसं किचन. आणि हे तुम्हाला माझं किचन कसं वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझं किचन आवडलं असेल तर माझ्या ह्या किचन टूरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.